लास्ट इयरला ते जी विरुद्ध टीम आता फलंदाजी करते हितविक 24 या संघामध्ये होते. यावर्षी मात्र या ठिकाणी नितीन योद्धा संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. बरेच खेळाडू असे आहेत जे लास्ट इयरला वेगळ्या संघामध्ये होते, यावर्षी वेगळ्या संघामध्ये असणार आहेत आणि चांगला खेळ करणार आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला DBN लाईव्हचे सर्वा धनंजय भांगेला सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आपल्याला प्रवीण पाटील सुद्धा या संघामध्ये आहेत. हो, आपण जर बघितलं तर कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर्सला थोडासा सरकला पण त्या ठिकाणी प्रवीण पाटील उर्फ बाबू. हॅलो, धन्यवाद सर. नारंगी प्रीमियर लीग म्हणजे नारंगी गाव कप 2026 पर्व 6वे आजच्या पहिल्या दिवसातील दुसरा सामना. पहिला सामना जिंकलेला आहे तो घरस्फोट संघाने. बघायचा आता पुढचा सामना हितविक 24 आणि नितीन योद्धा. पहिला सुरेख असा चेंडू, गोलंदाज नयन तांडेल. आणि जर आपण सर बघितले या ठिकाणी तर DBNची बरीचशी टीम या संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू नयन याचा होता, दुसरा चेंडू या ठिकाणी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रवीण पुन्हा बाबू. म्हणजे यूट्यूबवरती जर आपण बघितलं ना वारंवार हेच प्लेयर त्या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळतील. कॅमेरामॅन फोकस करू. बघायचं आहे सलीमाची जोडी मैदानावर जाताना पहिली धाव घेतलेली आहे. गौतम यांच्या बॅटीत आलेले आहेत. आता स्ट्राईक लागलेले आहेत ते हरेश जी मांगेला. जी माने ते तुम्हाला बुधवारी माहिती पडेल. बघायचं आहे नयन काय क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत आहेत पुन्हा एकदा, कारण माहिती आहे एकमेक खेळाडू नेहमी खेळणारे आपल्या गावातील खेळाडू एक डागपेच सर्व माहिती असल्याकारणाने क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव पळून काढलेली आहे. फटक्यावर संथ आणि सावध अशी सुरुवात, कारण अगोदरचा सामना दोन्ही संघांनी सर जवळनं बघितलेला आहे. कशा प्रकारचा खेळ झाला, एक लो स्कोरिंग स्कोर होता, परंतु त्यातनंच काहीतरी त्यांनी थोडं सामन्यावर लक्ष दिलं असेल. बघायचं आहे रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, म्हणजे गोलंदाज फलंदाजाला रीड केलं होतं अगोदरच. आणि रमेश जर आपण बघितलं तर सरळ बॅटने धावा येत आहेत. मग बॅक वाकडी करण्याची काही सध्या तरी आवश्यकता नाही, कारण रात्रीचा खेळ आहे, फ्लड लाईटमधला खेळ आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 30 चेंडू आहेत, 30 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याची आवश्यकता आहे, कारण जरी रात्रीचं क्रिकेट असलं तरी या ठिकाणी धावा होत आहेत. ओहो, उत्तुंग फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु या ठिकाणी प्रयत्न मात्र केलाय आणि चेंडू चाललाय ऑन द रोप, आलाय खणखणीत षटकार. आणि नक्कीच गौतम पाटील म्हटल्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांचा उल्लेख केला जाईलच वारंवार. स्विचिट करण्याचा प्रयत्न आधीचाच झाला आणि त्यानंतर पुन्हा सरळ बॅटने जर बघितलं आपण तर लेग साईडला आणि चांगला फटका, म्हणजे गोलंदाजाच्या माइंडशी खेळलेला आहे, कारण अगोदरचा फटका स्विचिट खेळला त्यामुळे गोलंदाज काहीसा सावध झाला. त्याने थोडासा चेंडू यष्ट्यांच्या मध्ये हाताळला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. गौतम पाटील चांगलाच NCCचा फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आणि त्यांनी एक उत्तुंग असा षटकार त्यांच्या बॅटीत आणला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका करण्यापर्यंत वाईट चेंडू घोषित केला पंच प्रकाश यांनी आणि तिथे क्षेत्ररक्षक काहीसा कमी पडलेला आहे. मला वाटतं चांगला प्रयत्न होता सचिन पाटील, मला वाटतं उंची कमी असल्याकारणानं थोडेसे कमी पडले. चांगला प्रयत्न केला होता त्यांनी चेंडू अडवण्याचा. बघायचा पुढील चेंडू नयन यांचा, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे का नाही, आणि पुन्हा एकदा 6चा फटका. गौतम पाटील यांच्या बॅटीतनं आलेला हा षटकार. डीजे नाही, सध्या डीजे रजेवर आहेत, परंतु जर आपण बघितलं ना सर दोन्ही चेंडू पायावरती होते, बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला. जर आपण बघितलं या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे, धावसंख्या 15. पहिल्या षटक समाप्तीनंतर जर बघितलं तर कोणताही खेळाडू बाद नाही आहे आणि धावसंख्या जर बघितली तर 2 षटकारांच्या साथीनं 15 पर्यंत मजल मारू शकलाय. हितविक 24 नितीन योद्धाला या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखावी लागेल आणि या ठिकाणी गौतम पाटील यांना मात्र या ठिकाणी ब्रेक लावावा लागेल. मात्र पाहूया नितीन योद्धाचे गोलंदाज तो ब्रेक लावतायत का, की आता मात्र गौतम पाटील बघितलं आपण तर फर्स्ट सेकंड गिअरवरती आहेत, आपला गिअर चेंज करून पुढे जात आहेत, तेही बघावं लागेल. मात्र या ठिकाणी त्यांना साथ देण्यासाठी बघितलं आपण तर हरेश मांगेला हेही आहे, चांगला अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. मात्र त्यांचा खेळ
अजून होणं मैदानामध्ये बाकी आहे. हरीश यांच्या अनुभवाबद्दल जर बोलायला गेलं तर मला वाटतं आजचा दिवससुद्धा कमी वाटेल, म्हणजे आजचं रात्रसुद्धा, कारण बरेचसे सामने खेळलेले आहेत, ते स्कोररसुद्धा आहेत आणि DBNच्या माध्यमातून आपण त्यांना कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे अनुभव आहे, कारण समोर मोठा खेळाडू आहे गौतम पाटील, त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि बघायचं आता मयूर मांगेला गोलंदाजीसाठी आलेले आहेत. निर्णायक षटक असणार आहे या नीतीने उद्या संघाकडनं. कशा प्रकारे सामना करतील, काहीतरी स्ट्रॅटेजी आखली असेल दोन्ही फलंदाजांनी. आणि हा गावकपचा उद्देशच असा आहे की अजून मयूर मांगेला, अजून गौतम पाटील, अजून धीरज पाटील आपल्या नारंगी संघासाठी तयार व्हावेत. म्हणजे जे आता मुख्य संघामध्ये खेळाडू खेळतात त्यांच्यात तोडीचे खेळाडू आपल्याला उपलब्ध व्हावे, म्हणून ही गावकपची संकल्पना आणण्यात आली आहे. बघायचा पुढचा चेंडू, ड्राईव्ह, सुरेख असा ड्राईव्ह केलेला आहे. फक्त एकच धाव. चांगली बॅटिंग करताना हरीश मांगेला आपल्या सहकार्याला संधी देतात. जास्तीत जास्त स्ट्राईक गौतम पाटील यांच्याकडे कसा राहील याचा प्रयत्न करताना दिसत आहे. चांगला बॅटर असणार आहे सर, गौतम वर्सेस मयूर मांगेला, बेस्ट वर्सेस बेस्ट. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे. मयूर मांगेला गौतमसाठी कशा पद्धतीने चेंडू हाताळतो बाहेरच्या दिशेने वारंवार, कारण आपण बघितलं आधीच्या सामन्यामध्ये नयन मांगेला जेव्हा गोलंदाजी करत होते तेव्हा बाहेरच्या चेंडूवरती जो छेडण्याचा प्रयत्न करत होता स्विच इट करून, आता मात्र पुन्हा एकदा मयूर मांगेला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण तो जर छेडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांना माहिती आहे बॅटची एज त्या ठिकाणी मिळेल आणि बाद करण्यामध्ये. आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा महेश गुप्ता आमच्यासमोर एक व्हिडिओ आणतायत की गेल्या वर्षी जेव्हा या ठिकाणी विकेट मिळाली होती तेव्हा मात्र या ठिकाणी नक्कीच चांगला बॅटर करणार आहे सर, कारण महत्त्वपूर्ण खेळाडू आहे ते नारंगी NCC संघाचे. पूर्ण मदार असणार आहे या गावकपमध्ये या दोन्ही खेळाडूवर. तशाच प्रकारचा खेळ म्हणजे गौतमला सुद्धा माहिती आहे की मयूरचा दर्जा काय आहे, कशा प्रकारची गोलंदाजी करू शकतो, म्हणून सावध पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण सामने 5 षटकांचे आहे, आयकॉन खेळाडू फक्त एकच षटक हाताळणार आहे, त्यामुळे नवीन गोलंदाजांना सुद्धा संधी मिळणार आहे आणि त्यांच्यावर काहीसा आक्रमण करण्याचा प्रयत्न असणार आहे मला वाटतं फलंदाजांना. नक्की त्यामुळे सुरक्षित खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू बघा सुरक्षितरित्या कार्पेट स्वरूपात खेळले गेले, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला नाही, कारण त्यांना माहिती आहे जर मोठा फटका फसला तर आपण या ठिकाणी झेलबाद होऊ शकतो, त्यामुळे मोठा फटका खेळला गेला नाही. मात्र आत्ता कशा पद्धतीने खेळ केला जातोय हरीश मांगेला यांच्यामध्ये बघावं लागेल. हो आता मात्र गॅपमध्ये चेंडू सुरक्षित, काय क्लास पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आलाय, ऑन द रोप मिळालाय, खणखणीत चौकार, मिळतील धावा 4. या फटक्यासाठी 2 वडापाव हरीश मांगेला यांच्यासाठी, जतीन मांगेला यांच्याकडनं 2 वडापाव आलेले आहेत या सुरेख अशा फटक्यासाठी. अप्रतिम असा फटका बघितला, लॉंग ऑफ मिड ऑफ वर होता, सर्कलच्या मध्ये शतक होता, त्याच्या डोक्याच्या वरनं एक सुरक्षित असा फटका खेळलेला आहे हरीश यांनी. बघायचं आहे मयूर कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील या फटक्याचा. चांगला चेंडू कट केलेला आहे, चेंडू जात आहे गली रिझर्वमध्ये, 1 धाव पडून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय का बघायचा आहे. आणि 2 धावासुद्धा पळून काढलेल्या आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मला वाटतं गौतम पाटील काहीसे क्रॅम्प पडले, मला वाटतं आता कालच 2 दिवस ते त्यांचा सत्संग म्हणजे निरंकारी त्यांच्या वसई झोनची जी स्पर्धा होती त्याच्यात प्रथम पारितोषिक स्पर्धा म्हणजे बेलापूर CBD या क्षेत्रामध्ये ज्या स्पर्धा झाल्या म्हणजे त्याच्यामध्ये मालिकावीरसुद्धा पारितोषिक गेलेलं आहे कालच्याच दिवसामध्ये. आणि चांगला फॉर्ममध्ये असणारे खेळाडू, खूप साऱ्या अपेक्षा असतील या खेळाडूंकडनं सर. नक्कीच गेम त्यांच्याकडे आहे, चांगला गेम आहे. मात्र या ठिकाणी आता थोडंसं इंज्युअर्ड कुठेतरी दिसत आहेत, मात्र हा इंज्युअर्डपणा संघाला धोकादायक ठरू शकतो, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे खेळण्याची, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, सुरक्षित या ठिकाणी समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता. मात्र त्या ठिकाणी मयूर मांगेला बघितले आपण अतिशय सज्ज होते, चांगल्या पद्धतीने त्यांनीही क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं, कोणती धाव नाही, निर्धाव त्या ठिकाणी चेंडू विसावलाय, धावसंख्या स्थिरावली. परंतु जर आपण बघितली तर दुसरं षटक प्रगतीपद्धती असताना चांगल्या पद्धतीचा स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. 24 धावा धावफलकावरती लागले आहेत. चांगल्या गॅपमध्ये शॉट पाहिले, ओहो ऑन साईडला धकण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने, त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू निर्धाव विसावलाय. आणि जर बघितलं आपण तर 2 षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या बघितली तर 24 धावा. आणि जमेची बाजू रमेश सर जर बघितली आपण तर हितविक 24 संघाचा कोणताही खेळाडू बाद नाही आहे.
चांगल्या स्थितीत आहे तो हेत्विक 24 संघ, म्हणजे ज्या हेत्विक 24 आणि धावसंख्यासुद्धा झालेली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबास 24. म्हणजे ज्या प्लॅनिंगनुसार उतरले होते दोन्ही खेळाडू तशाच प्रकारचा खेळ होताना दिसत आहे. बघायचं आहे आता कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी ते बघायचं आहे, कारण प्रत्येक संघामध्ये एखादा खेळाडू एखादा गोलंदाज असा असणार आहे की जरी त्याने आतापर्यंत कुठलीच कामगिरी चांगली झालेली नाही आहे, पण एखाद्या क्षणी तो असा खेळ करतो. कारण बरेच आपण मागची 5 पर्व बघितली त्याच्यामध्ये बरेचसे खेळाडू आपल्या नारंगी गावासाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहे. करम पाटील, जीत, धीरज सुद्धा पहिला सुरुवातीच्या काळामध्ये, हितांशू, निषाद पाटीलचा मागे तो उल्लेख केला सर तुकाराम यांनी की एक सामना म्हणजे जवळजवळ पराभवाच्या छायात गेलेला होता 888 संघ रणजित पाटील यांचा, आणि अप्रतिम अशी फलंदाजी केली आणि आपल्या संघाला शेवटपर्यंत म्हणजे फायनलच्या सामन्यापर्यंत घेऊन गेले. त्यानंतर निषाद पाटीलची एक ओळख NCC B संघामध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून झाली आणि जी संधी त्याला गावकपमध्ये भेटली त्या संधीचं त्याने सोनं केलं. असे बरेचसे खेळाडू आहेत, तुमच्यापर्यंत संधी उपलब्ध आहे, तुम्ही चांगला खेळ करा. मागे पहिल्या सामन्यामध्ये जो उल्लेख केला की कुठले खेळाडू कसे होते, केतन मात्रे 12th मॅन होता. म्हणजे संधी जेव्हा तुम्हाला येईल त्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि थोडे पेशन्स ठेवा. म्हणजे असं नाही की मी आज टीममध्ये मी आहे, मला बॅटिंग आली पाहिजे, मला बॉलिंग पाहिजे वाले. आपलं 5 ओव्हर 4 ओव्हर जे फिल्डिंगचे असतात त्याच्यामध्ये सुद्धा एखादा चांगला झेल घेऊ शकता आणि एक चमक दावू शकता. आपण आहेत खेळाडू म्हणून एक कर्णधारामध्ये विश्वास निर्माण करू शकता. बघायचं आता गोलंदाजीसाठी आल्या डावखोरा गोलंदाज आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न. केतन पाटील एक उंच पुरासा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना बघायचं आहे कशा प्रकारची रणनीती असणार आहे दोन्ही खेळाडूंची. डावखोऱ्याचा गोलंदाज डावखोरा गोलंदाज म्हणला की सर अँगल क्रिएट करण्याची एक संधी निर्माण होते आणि ती संधी या ठिकाणी प्राप्त झाल्या. पहिल्या चेंडू होते आपण बघितलं स्विच हिट करण्याचा ते प्रयत्न केला तर चेंडू वेगाने पुढे गेला होता. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साईडला मारायचा होता, मात्र बॅटची कट घेऊन त्या ठिकाणी चेंडू येतोय. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावची संधी नाही मिळणार कारण बॅकअप चांगला आहे, वेगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. आणि जर आपण बघितलं तर जो शॉट स्क्वेअर लेगला जो आपण पाहतोय म्हणजे जर बघितलं आपण शॉर्ट लॉंग लेगचा जो खेळाडू आहे सचिन पाटील, त्याचा आपण मागाशी उल्लेख करतो. सचिन पाटील ते नक्कीच या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती आली होती की फरदीन काजीला फॉलो करतात आणि तशा पद्धतीनं त्यांचा गेमही या ठिकाणी मैदानामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. नक्कीच बरेचसे खेळाडू आहेत की आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या खेळाडूला फॉलो करताना दिसतात. आता बघायचं आहे इथे काहीसा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता हरेश यांचा, परंतु पडलेले आहेत, झोपलेले आहेत आणि चेंडू निस्सा बॅटवर आलेला नाही आहे. आणि खेळ म्हणजे कसं सर मागे उल्लेख झाला दिलीप पाटील यांच्या गोलंदाजीचा, जी अप्रतिम अशी स्पिन गोलंदाजी. म्हणजे आजच्या घडीला असे गोलंदाज आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात. म्हणजे मास्टर क्रिकेटमध्ये आम्ही भरपूर बघतो, पण दिलीप पाटील जवळजवळ 2 वर्षानंतर कमबॅक केला. नुसता कमबॅक नाही, जर तुम्हाला खेळायचं आहे तर सराव तुझा करायचा. रोज सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये रोज सराव करायला मैदानावर हजर असतात ते, भले कोणी असो नसो, पण रोज सराव करताना ते दिसत होते. त्याचंच कुठेतरी फळ त्यांना पहिल्या सामन्यामध्ये बघायचं आहे. आता बघायचं आहे जोरकस फटका मारला कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. देवेंद्र मांगेला आहे, दास या नावाने परिचय असणारा खेळाडू. हा खेळाडू सर नेहमी प्रत्येक गावकपमध्ये अशी कामगिरी करतो की प्रत्येक वर्षभरामध्ये कधी क्रिकेट खेळत नाही, पण जेव्हा गावकपचे सामने असतात तेव्हा ह्या खेळाडूकडनं सुद्धा खूप अपेक्षा असतात. म्हणजे जो आपला रोल दिला असतो कर्णधाराने किंवा संघाने त्यामध्ये पुरेपूर पद्धतीने तो पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. देवेंद्र आहे, हेमंत पाटील होंडो आहे, असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांना खूप संधी कमी भेटते खेळायची, म्हणून गावकपच्या माध्यमातून त्यांची खेळ उंचावताना दिसत आहे. सुरेखाचा चेंडू आणि गडी बाद झालेला आहे. तो पहिला आदरा बसलेला आहे तो हितपिक 24 संघाला. धावसंख्या असताना 27. नक्कीच आणि पहिला धक्का जरी लागला असेल तर धावसंख्या चांगल्या पद्धतीनं ज्या उद्देशाने या ठिकाणी बघितलं आपण हरेश मांगेला आले होते, त्याने चांगला खेळही या ठिकाणी केला. वैयक्तिक जर आपण बघितलं तर त्यांनी
9 धावा या ठिकाणी वैयक्तिक ते खेळले चांगल्या पद्धतीने. त्या ठिकाणी आपल्याला त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या बघितली 27 आणि 27 होती. पहिला धक्का जर बघितला आपण तर हिथविक 24ला मिळाला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये जात आहेत कौशल पाटील. मात्र या ठिकाणी आपलं कौशल दाखवावं लागणार आहे. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर गौतम पाटील अजूनही मैदानामध्ये सज्ज आहेत आणि चांगल्या पद्धतीचे षटक आतापर्यंत हाताळले केतन याने. जर आपण बघितलं तर 3च धावा या ठिकाणी खर्च केले. 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक खेळाडू बाद करण्यामध्ये यशही या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे पहिल्या जर 2 षटकांचा आपण खेळ बघितला तर त्या 2 षटकांच्या तुलनेत केतन यांचं षटक अतिशय निर्णायक आणि हे लाभदायक ठरलेलं आहे नितीन योद्धा संघासाठी. नक्कीच नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये जो धावसंख्येने वेग पकडला होता त्याला कुठेतरी ब्रेक लावलेला आहे गोलंदाज केतन पाटील यांनी. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. बघाचा शेवटचा चेंडू असणार आहे केतन यांचा. सामना करतील कौशल. बॅटची कड घेऊन चेंडू गेलेला आहे शॉर्ट थर्डमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि चांगलं षटक हाताळलेलं आहे केतन पाटील यांनी. 1 गडी बाद आणि फक्त 3 धावा खर्चल्या गेलेल्या आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 27 हितविक 24. नक्कीच चांगला ब्रेक लावला आहे. म्हणजे जेथे अक्षरशः धावांचा ओघ होता, तो पडणारा पाऊस जो होता तो सरीने बरसत होता, त्याला कुठेतरी या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरळ थांबवलं आहे. धावांचा ओघ थांबवला आहे. त्यानंतर या ठिकाणी एक खेळाडूही बाद केला आहे. कौतुक करायला केतन याचं. धावसंख्या जर बघितली आपण तर 27 धावा 3 षटकानंतर. म्हणजे आपण अर्धा पल्ला बघितला, अजून अर्धा पल्ला बाकी आहे. म्हणजे पहिली 3 षटकं जर बघितली तर पहिल्या 2 षटकामध्ये 12च्या सरासरीनं धावसंख्या होती. आता जर आपण तिसरं षटक संपल्यानंतर तो जो सरासरीचा ओघ होता तो थोडा कमी झाला आहे. म्हणजे तो आता 9 वरती आला आहे. म्हणजे 3 षटकानंतर धावसंख्येचा जर आपण सरासरी बघितली तर 9 वरती येऊन थांबलेली आहे. म्हणजे 2 षटकानंतर 24 होत्या, 3 षटकानंतर 27. आणि आता नवीन गोलंदाज जर बघितला आपण तर देवेंद्र मांगेला. धनंजय यांचे बंधू आहेत देवेंद्र मांगेला. देवेंद्र दास या नावाने सर्व क्रिकेट रसिकांना आणि नारंगी गावकऱ्यांना परिचय असणारा खेळाडू. एक अप्रतिम असा खेळाडू सर. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, उत्तम दर्जाचे क्रिकेट हा खेळणारा, परंतु कुठे वेळ कमी मिळतो त्यामुळे हल्ली क्रिकेट थोडंसं कमी झालेलं आहे. पण जेव्हा जेव्हा गावकपचे सामने असतात त्यामध्ये नक्कीच त्यांच्याकडनं सुद्धा चांगल्या खेळी प्रत्येक वेळी झालेल्या आहेत. बघायचं आहे आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. तो सामना करतील गौतम. देवेंद्र यांच्या गोलंदाजीचा पहिला चेंडू आणि जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहिलेला आहे, शरीराला आदळलेला आहे चेंडू आणि चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे ती स्कोरिंग कार्डमध्ये. धावसंख्या स्थिर. मोठं आव्हान असणार आहे गोलंदाज देवेंद्र समोर. गौतम पाटील जो इनफॉर्म फलंदाज आहे, आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या बॅटीतनं आलेले आहेत. बघायचं आहे कशा प्रकारे सामना करतील ते. देवेंद्र यांच्या गोलंदाजीचा पुढील चेंडू. पुढे खोटव्या चेंडू फिरकावून दिलेला आणि ते गडी बाद. आणि गौतम यांचा झेल पकडलेला आहे संतोष पाटील बंधू. त्यांचेच मोठे बंधू यांनी झेल पकडलेला आहे. आणि मी ज्या गोलंदाजीचा उल्लेख केला होता सर, नेहमीच अपेक्षा असतात ब्रेक थ्रू देण्यामध्ये आणि चांगल्याच मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू वेळोवेळी दिलेला आहे त्या गोलंदाजांनी. नक्कीच. आणि मोठा खेळाडू या बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि त्यासाठी तो राखून ठेवलं होतं. तुम्ही मगाशी उल्लेख छान केला होता की आयकॉन खेळाडूला फक्त एकच षटक हाताळण्याची संधी आहे, मात्र 2 षटक जे हाताळायचे आहेत तो खेळाडू कोण असणार आहे. मग तो त्यांना या ठिकाणी कदाचित कर्णधाराला हेरायचं असेल की 2 षटकांनी कोण हाताळू शकतो, कोणाकडे ती क्षमता आहे आणि ती त्याच्यामध्ये कर्णधाराची कसोटी हा उल्लेख परफेक्ट आहे. आणि ती खरं आणि त्यासाठी मला वाटतं कदाचित आणि स्वतः कर्णधार त्या ठिकाणी जर आपण बघितले तर त्या ठिकाणी काव कॉर्नर रिजनवरती थांबले होते बंधू आणि चांगला त्या ठिकाणी झेली त्यांनी टिपला. तर त्यांना माहिती होतं फटका ऑन साईडला जास्त मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फटका त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह ही होतोय. कदाचित जर मिस हिट झाला आणि तर तो झेल त्या ठिकाणी टिपला जाऊ शकतो आणि ती स्ट्रॅटेजी या ठिकाणी कामाला आलेली आहे. आणि जर आपण बघितलं तर गौतम पाटील सारखा खेळाडू या ठिकाणी वैयक्तिक जर खेळी बघितली आपण तर 16 धावांचे 11 चेंडू फेस केले. 16 धावा वैयक्तिक या ठिकाणी संघासाठी योगदान दिलं आणि बॅक टू डगआउट पाहायला मिळाला आपल्याला. नवीन फलंदाज आता जर आपण बघितलं तर जीत पाटील फलंदाजीसाठी नवीन फलंदाज दाखवलं. नवीन फलंदाज आहे, नवीन अनुभव आहे, मात्र गोलंदाज जुना आहे. अनुभव जुना आहे, गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी आपण जर बघितली
तर आपल्याला देवेंद्र याची पाहायला मिळते. पुढचा चेंडू देवेंद्र याचा. आकुटप्प्याचा चेंडू होता. अतिशय भन्नाट तेज तरार वेगाने चेंडू गेलाय. यष्टीरक्षकाकडे विसावलाय. कोणती चूक नाही आहे. आणि नक्कीच तुम्ही जसं सर मागाशी उल्लेख केला की यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असते कर्णधाराची आणि त्या अपेक्षेला साजेशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये देवेंद्र मांगेला. नक्कीच ज्या कामासाठी आणण्यात आलं होतं देवेंद्र यांना ते जरा जवळजवळ काम त्याने केलेलं आहे. महत्त्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. गौतम पाटील सारखा बघायचा आहे आता पुढचा चेंडू जोरकस फटका मारचा प्रयत्न चेंडू बॅटवर नीट चालेल नाही आहे. मयूर याने चेंडू पकडलेला आहे. चेंडू दिला आहे. यष्टीरक्षकाच्या हातात फक्त एकच धाव आणि जवळजवळ चौथ्या चेंडूवर एक धाव आलेली आहे. म्हणजे अगोदरचे 3 चेंडू निर्धाव हाताळले होते देवेंद्र यांनी. चांगल्या टप्प्यावर अचूक टप्पा हाताळताना दिसत आहे गोलंदाज देवेंद्र. आता ही 2 जे फलंदाज आहेत जीत आणि कौशल यांच्यावर सुद्धा जबाबदारी असणार आहे की जास्तीत जास्त कुठपर्यंत धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवायचं आहे. यंगस्टर खेळाडू आहेत. अपेक्षा असणार आहे यांच्याकडनं. जोरकस फटका क्षेत्ररक्षक बघायचा आहे पुन्हा एकदा आणि ते काहीशी चुकी झालेली आहे शेवटच्या क्षणी आणि चेंडू गेलेला आहे तो षटकारासाठी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता परंतु शेवटच्या क्षणी कुठेतरी थोडासा कमी पडलेला आहे आणि 6 धावसंख्येने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 34. ओके 34 धाव. पण हा जर फटका बघितला ना आपण रमेश सर तर मला वाटतं बंधूस थोडे पहिलेच आतमध्ये होते. पहिलेच पुढे होते त्यानंतर पुन्हा मागे गेले. त्यांना वाटतं आपण रेषा टच करतो की काय त्यामुळे त्या कदाचित अंदाजाने हा झेल त्या ठिकाणी सुटला आहे आणि सरळ 6 धावांसाठी जर कदाचित मागे असेल तर झेल होऊ शकला असता. पुन्हा धावांसाठीला बॅटची कडा घेऊन आणि या ठिकाणी 2 अटेम्पमध्ये झेल झालाय. अतिशय सुरेखची झेल या ठिकाणी. मात्र या ठिकाणी बॅक टू डगआउट यावं लागणार आहे. बाद होतोय कौशल पाटील. एक षटकारानंतर चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज देवेंद्र याचं आणि षटक समाप्त झालं 3रं. 3 षटक समाप्तीनंतर जर धावसंख्या बघितली आपण तर धावसंख्या 34 धावा आणि 2 खेळाडू बाद. काय पंच हा चौथं. धन्यवाद. म्हणजे तुमचं लक्ष आहे का नाही ते बघतो आम्ही. बऱ्याच दिवसानंतर आलेले आहे प्रकाश पाटील. एक उत्कृष्ट असे मास्टर ब्लास्टर खेळाडू. लेदरचे सुद्धा चांगल्या प्रकारे खेळले आहेत परंतु व्यस्त कार्यक्रमामुळे काहीसे मैदानावर अनुपस्थित होते आणि आज पुन्हा एकदा आल्या आपली जी महत्त्वपूर्ण भूमिका आहे पंचांची नेहमीच्या मैदानावर आपण त्यांना बघितलेलं आहे. आणि बघायचं आहे त्या कौशल यांची जागा घेण्यासाठी आले फलंदाज हर्षल. हर्षल मांगेल आलेले आहे DBNचे कॅमेरामॅन. आणि बघायचं आहे केतन यांच्याकडे पुन्हा चेंडू सोपवण्यात आलेला आहे शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी. कर्णधार मयूर यांनी आणि कर्णधार आहेत मराठे संतोष पाटील बंधू आहेत. बघायचं आहे शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावसंख्या अजून जमवत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. डावखुरी हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला आहे सरळ संतोष यांच्या हाताकडे. चांगली फेकी परंतु तोपर्यंत 2 धावा सुरक्षित पद्धतीने पळून काढलेल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झालेली आहे 36. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 50 धावसंख्येपर्यंत जातोय का बघायचा आहे तो हितविक 24 संघ. कारण जास्तीत जास्त धावसंख्या समोर ठेवण्यात येणार आहे असा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पुन्हा एकदा आखोटप्प्याने चेंडू जोरदार फटका मारलेला आहे. चेंडू गेलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी. पुन्हा एकदा 2 धावा पळून काढलेल्या आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झालेली आहे ती 38. नक्कीच 38 धावा बारके लागले आहेत आणि असं म्हणतात की क्रिकेटची लाईफलाईन आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे. जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर अशा पद्धतीचा खेळ करा. प्रत्येक चेंडूवरती षटकारच येईल असं नाही. तो प्रयत्न असायला हवा परंतु प्रत्येक चेंडूवरती षटकार येईल असं नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये होतोय. पुन्हा हलकासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण चांगली गोलंदाजी पाठीमागच्या ज्या षटकामध्ये बघितली आपण तर केतन यांची राहिली होती. आता पण तशा पद्धतीचे खेळ राहते का. स्वतः कर्णधार झेल खाली आहेत आणि त्या ठिकाणी झेल टिपलाय. चांगला झेल या ठिकाणी झाला आहे. फटका थोडासा जास्त पॉवर लावली नव्हती पण टायमिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या ठिकाणी झेलबाद होऊन बॅक टू डगआउट यावं लागणार आहे. जित पाटील यांना चांगले फलंदाज आहेत
परंतु या ठिकाणी आता मात्र चांगला खेळ करण्याची संधी प्राप्त झाली होती, मात्र करू शकले नाही. थोडासा दबावामध्ये संघ असताना या ठिकाणी सावरण्याची संधी मिळाली होती. पण जर बघितलं आपण तर पुन्हा एकदा धावसंख्या जर बघितली तर 38 या धावसंख्येवरती आणखी एक खेळाडू बाद होतोय हितविक 24 संघाचा. आणि चांगलंच म्हणजे चांगली गोलंदाजी, कौतुक वारंवार होईल गोलंदाजाचं केतन याचं, कारण मागच्या षटकामध्येही सुरेख गोलंदाजी आणि तो ब्रेक थ्रू मिळाला होता पहिला. यानंतर या षटकामध्येही अतिशय सुरेख गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टर्न करण्यामध्ये यश मिळते, चांगला अँगल क्रिएट करतायत, स्वतःला पूर्णपणे वळवतायत, गोलंदाजी टाकल्यानंतर झुकला जातोय समोर, त्यामुळे वेगही पकडला जातोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी, अजूनही चेंडू हातामध्ये येत नाहीये, घाई होते या ठिकाणी. कर्णधाराकडून थोडीशी घाई केली जाते, मात्र त्या ठिकाणी निर्णायक क्षेत्ररक्षण मी करणार अशा हेतूने किंवा अशा विश्वासाने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. दरम्यान पुन्हा एकदा केतन याचा पुढचा चेंडू 40 धावसंख्या लागलेल्या आहेत. केतन गोलंदाजी मार्कवरती, आखोटापाचा चेंडू वळवण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी चोरटी धाव करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का, आणि या ठिकाणी बाद, धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. अजूनही जर बघितलं तर या षटकातला एक चेंडू शिल्लक असेल आणि एका चेंडूनंतर संपूर्ण पहिल्या इनिंगची कहाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय, फलंदाजी मार्कवरती शेवटच्या चेंडूमध्ये, आणि प्रेक्षकांमधून आवाज येतोय तो आलाय म्हणून, मात्र आलाय, आल्या आल्या काय करतोय, मोठा फटका खेळेल का, मात्र नॉन स्ट्राईकला असणार आहे. मोठा फटका खेळण्याची संधी नाही आहे, मात्र स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला संधी आहे षटकार मारण्याची, कारण शेवटचा चेंडू असणार आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला तर चांगली धावसंख्या, निर्णायक धावसंख्या होऊ शकते. आणि स्ट्राईक लागले ते हर्षल वांगेला, DBN लाईव्हचे कॅमेरामॅन. बघायचं आहे काही पारितोषिक लावण्यात येते. प्रशांत भगत यांच्याकडनं मला DBN लाईव्ह यांच्याकडनं 500 रुपये, जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघायचं आहे शेवटचा निर्णायक चेंडू असणार आहे. केतन पाटील आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळणारा, फक्त 6 धावा खर्च केले षटकामध्ये 5 चेंडूमध्ये, आणि एक गडी बाद केलेला आहे. म्हटलं बघायचं आहे शेवटचा चेंडू, धावसंख्या किती, 40, आणि एखादा षटकार चौकार येतोय का हर्षल यांच्या बॅटीतनं. बघायचं आहे डावखोऱ्याचा गोलंदाज केतन, आखोटाप्याचा चेंडू फिरून मारलेला आहे, चेंडू गेलेला आहे फाईन लेगच्या दिशेने, एक धाव पडून काढलेला, दुसऱ्या धावेसाठी धाव, आणि चौकार आलेला हर्षल यांच्या बॅटीतून. बघायचं आहे लक्की चौकार असणार आहे का, शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार. धावसंख्या झालेली आहे 5 षटकाच्या समाप्तीनंतर 44-45 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे ते नितीन योद्धा संघासमोर. नक्कीच अतिशय सुरेख चांगला चेंडू त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर फाईनच्या दिशेने वेगाने पाठवला. DBN लाईव्ह मार्फत या ठिकाणी पारितोषिक होतं, जरी षटकाराला 500 रुपये होते तरी चौकार आला 250 रुपये द्यायला हरकत नाही. 200 लागू. DBN लाईव्हचे कॅमेरामॅन वारंवार दुसऱ्यांना कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी कॅचअप करत असतात. आता मात्र स्वतः कॅच झालेत. एक चौकार मारल्यानंतर नक्की याची रील्स बनेल असे मला वाटतंय. रमेश सर जर बघितलं पण याची रील्स बनेल. आणि या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. नितीन योद्धा आणि हितविक 24 याच्यामध्ये चाललेला सामना जर आपण बघितला तर हितविक 24 या ठिकाणी फलंदाजी करून 45 धावांचं आव्हान दिलं नितीन योद्धा समोर. पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिलाय, दुसऱ्या इनिंगचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत. दरम्यान समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल होईल. या ठिकाणी झहीरभाई या ठिकाणी जोडले जातील. शुक्रिया था प्रमोद सर और उसके बाद हमारे बेहतरीन कॉमेडिएटर रमेश मांगेला सर जी. चला मित्रांनो, नक्कीच आपण पाहतोय तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गाव कप नारंगी प्रीमियर लीग का सीझन 6 6वं वर्ष आपल्याला पाहायला भेटतोय. आणि पहिली इव्हिनिंग आपण नक्कीच पाहिली आहे. पहिल्या 5 षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती 44 झाल्यात. 45 धावांचा एक आव्हान आहे. त्या कशा पद्धतीने नितीन योद्धा हा संघ पार करतोय की गोलंदाजीमध्ये आपण नक्कीच पाहणार होता. 24 हा संघ थांबवतोय. आलाय झहीरभाई आलाय.
नक्कीच मित्रांनो एक चांगली लढत गांव आपल्याला कप पाहायला भेटेल. में अच्छे से खेलो नहीं तो करना पड़ेगा 365 दिन इंतजार. इंतजार. नक्कीच ते खेळ आपल्याला चांगलाच करायचा आहे मित्रांनो. नक्कीच एक वर्षाची आपल्याला वाट पाहायला लागेल. आपण दर वर्षाने आपल्याला गाव कप खेळायला ही संधी भेटली आहे. ती संधीत आपल्याला सोनं करायचं आहे. त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने होईन एका बाजूला 311 एचपीका 24 आणि तसेच नितीन योद्धा या संघाला आपण पाहतोय. हा दुसरा सामना लीग फॉर्मॅट आहे, गाव कप आहे आणि नक्कीच बिग बॅश आपण पाहतो. नक्कीच ज्याने पहिला सामना जो विजय झाला आहे घरस्फोट हा संघ, या संघामध्ये जो संघ विजय होईल तो संघ खेळणार आहे घरस्फोट या संघाबरोबर. आणि जो संघ हारेन त्याला एक अजूनही संधी आहे मित्रांनो. नक्कीच एक एक संधीचं सोनं करायचं आहे आणि ती संधीचं सोनं कोणता संघ आज संध्याकाळी म्हणजे आजची रात्र करणार आहे, कोणता संघ क्वालिफाय होणार आहे आणि तो क्वालिफाय झाला आणि हा क्वालिफाय झाल्यानंतर बुधवारी कोणतं संघ क्वार्टर फायनल सेमी फायनल एक आपल्या चांगली लढत आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच मित्रांनो दोन बॅटर मैदानात दाखल होतात आपण पाहतोय. चला या महेश गुप्ता साहेब आपल्याला विनंती आहे आपण गुन्हा लका का स्कोरसाठी या. दोन्ही बॅटर गेलेत, सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला दिव्य हार्दिक शुभेच्छा. 30 चेंडू आहेत आणि 45 धावांचं आव्हान आहे. तुकाराम मांगेल सरजी आमच्या कॉम बॉक्समध्ये आहेत. एक सुंदर असे समालोचक आणि नक्कीच मित्रांनो याच समालोचकांनी आम्हाला खूप याच मैदानातून संधी दिली. आज आम्ही मुंबई या परिसरामध्ये समारोह करण्यासाठी जातो तर आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या या तमाम नारंगी ग्रामसभेला नारंगीत आणि आमच्या तुकाराम मांगेल सरांचा धन्यवाद. तुकारामसाठी येणाऱ्या 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूमध्ये 45 धावा या नितीन योद्धा या संघाला करायच्या आहेत. तुम्ही कशा पद्धतीने हे सामना पाहणार आहात? धन्यवाद झहीरभाई. याच्या अगोदर आपण रमेश आणि प्रमोद सरांचा आवाज ऐकत होता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी प्रीमियर लीग अर्थात गाव कप 2026 पर्व 6वं आहे. आणि जसं मी उल्लेख केला होता बाबा वर्ष 6वं आणि पाहतच राहावं असं हे 6वं पर्व आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला 45 धावांचा 45 धावांचा पाठलाग करा. हा मॅच पण तसा आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही उल्लेख करतो की मॅच 60-40 आहे पण हा कदाचित 55-45 असेल. 55 आणि 45% असेल कारण 45 धावा करायच्या आहेत. दोन्ही टीमला संधी आहे, समान संधी आहे. तो 5चा फरक आहे ना तो कदाचित पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्पष्ट होईल की तो एका बाजूला 60 वरती जाईल की 50-50 होईल. 55-45 जसा मी उल्लेख करतो ना तो जो 5चा डिफरंट आहे तो पुढच्या 2 ओव्हरमध्ये समजेल. तो एका बाजूला कलंडेल 60-40 होईल की 50-50 होईल. ॲप्रोच महत्त्वाचा आहे, इंटेंट महत्त्वाचा आहे आणि सुरुवात कशी होते या 45 धावांचा ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला मयूर मांगेला, दुसऱ्या बाजूला देवेंद्र मांगेला. आणि जसं आपण बऱ्याचशा खेळाडूंचा उल्लेख करतोय मयूरची प्रगती देखील आपण पाहिले. विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही टेनिस बॉल लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहिले. आज वसई विरार प्रीमियर लीगसारखी मोठी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन खेळताना त्याला पाहिले. आता पुढच्याच म्हणजे याच आठवड्यामध्ये 24 तारखेपासून अजून एक मोठी स्पर्धा येते ती लेदर बॉलची T10 त्यामध्ये देखील खेळताना त्या खेळाडूला पाहणार आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज होतील हरेश मांगेला. आता हे त्रिकोण आहे, तिघे एकमेकांचे मित्र आहेत. हरेश, मयूर, देवेंद्र. हा थोडासा ट्रायंगुलर आहे. पहिला चेंडू होता, पुढ्यातला चेंडू ड्राईव्ह केला, वाईट स्टॉक आपला क्षेत्ररक्षक आहेत रमेश वगत पोचतील. एक धावे चेंडू होते पूर्ण. फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव. तर जसा आपण उल्लेख करतो देवेंद्रचा देखील उल्लेख केला रमेशनं. लेदर बॉल अप्रतिम बॅटिंग ॲज अ ओपनर म्हणून बरीच वर्ष टीमसाठी खेळलेत. म्हणजे वसईला आपला नारंगीचा A डिव्हिजनचा संघ त्या A डिव्हिजन संघामध्ये ॲज अ ओपनर देवेंद्र, मनीष भरपूर चांगलं क्रिकेट त्यांनी खेळले आहेत. आज गाव कोचच्या माध्यमातून त्यांना खेळताना पाहतो. सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसरा चेंडू देवेंद्र मांगेसाठी होता आणि पक्की जातो पाहतो तर वाईट यॉर्कर हा चेंडू हरीश मांगेला यांचा आपल्याला पाहायला भेटतोय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या झाली आहे ती 1
आपण पाहतोय नारंगी प्रीमियर लीग गाव कपचा हा थरार. पुढचा चेंडू हरीश मांगेला यांचा. फुल टॉस चेंडूला ड्राईव्ह केला मिड ऑफला क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव होईपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एक धावानी संघाची धावसंख्येला हक्कानी धावसंख्या होते ती 2. 2 धावा धावफलकावरती आहेत. मिड ऑफला रंजन पाटील ॲज अ टीम ऑनर पण प्लेअर म्हणून देखील आहेत. कारण नारंगीच्या आपण जर बघितलं तर मागे एक स्पर्धा पार पडली होती नारंगी बिग बॅश जी अंडरमची स्पर्धा. त्याही स्पर्धेमध्ये चांगलं योगदान त्यांचं होतं. मिस टाइम स्ट्रोक झाले. रमेश बघत येण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत पोचतील फील्ड करतील 2 धावा चेंडूवरती पूर्ण. तर हितविक 11च्या माध्यमातून त्यांचा संघ नेहमीच करतो. त्याच जोडीला जर पाहिजे तर नारंगीच्या अंडरम क्रिकेटमधले संघ आहेत एकविरा त्याला सपोर्ट करण्याचं काम रंजन पाटील यांच्या माध्यमातून केलं जातं. गाव कपमध्ये नेहमीच त्यांचा संघ खेळ. हे सर्व व्यक्तिमत्व आहेत. आपण सर्वांचा उल्लेख करतोय प्रत्येक संघमालकाचा प्रत्येक खेळाडूचा कारण त्याने दिलेले योगदान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. नक्कीच सफल होऊन खेळाचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धावानी संघाची धावसंख्येला हक्कानी धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होत आहे. आणि नक्कीच तुकाराम सर अजूनही पाहिलं तर आपण 25 चेंडूचा खेळ बाकी आणि 40 धावांची गरज आहे. एक ब्रेक थ्रू या मैदानात गोलंदाजासाठी पाहिजे आणि एक चांगली इनिंग आपण पाहतो तर नितीन योद्धा या संघाला पाहिजे. शेवटचा बॉल. पहिलं षटक चांगलं हाताळण्यात होतं. फक्त 5 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दबाव असतो प्रेशर होतो दडपण होतं. त्या दडपणाला व्यवस्थित पद्धतीनं हाताळलंय. त्याला बरोबर हँडल केले हरीश मांगेला जसं आपण चर्चा करतोय. कारण पॉवर प्लेच्या षटक नाही DBNचं आता जर बघतो ना तर DBNच्या सुरुवातीच्या काळामध्ये ॲज अ कॅमेरामन म्हणून हरीश मांगेला यांनी काम केले. आज DBNचा भरपूर प्रवास आपण पाहिलाय. त्याच्यामुळे या सर्व प्रवासामधले सर्व साथीदार आहेत. जसं मी ग्रामीण धमाकाच्या वेळेला पवन गरजचा उल्लेख केला होता. फर्स्ट जे कॅमेरामन होते DBNचे आणि आज DBN एकाच वेळेला 4-4 5-5 ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट करते. आपल्या गावातील तरुणांना घेऊन DBNचे दोन्ही प्रोप्रायटर प्रवीण पाटील बाबू आणि धनंजय मांगेला आज या 15-20 जणांची एक टीम एक युनिट बनलेलं आहेत. आणि ज्यावेळेला ती लाईव्ह करतात ना म्हणजे त्यांचं क्लिअरिटी त्यांचे ग्राफिक्स या सर्व आहेत. पण त्याच्या जोडला महत्त्वाचं काय ना म्हणजे DBNच्या जोडला ज्यावेळेला नारंगीचा उल्लेख होतो तर गावाला देखील अभिमान वाटतो. कारण नारंगीचं चॅनल आहे असा उल्लेख होतो आणि हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण देखील समाज करतो मी समाज करतो त्यावेळेला नारंगी गावाचा उल्लेख होतो. त्याचा अभिमान आपल्याला कायम असतो आणि तो कायम ठेवायचा. आपण पहिली षटक संपले. धावा धावफलकावरती 5. 24 गेंदे 40 रनों की दरकार. बहुत ही 10 के रन से बल्लेबाजी के जलवे बिखरने होंगे. एक तरफ मयूर मांगेला है मगर आप गेंदबाजी पर गौतम पाटील आहे. ये बॅटर जमता हुआ नजर आएगा. हा बॅटर आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल मित्रांनो. चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल गौतम पाटील आणि मयूर मांगेला. पुढचा चेंडू चेंजअप बेस होता हलका त्याने खेळला. चेंडूला पुश केला. चेंडू कव्हरला जातं. रणजित पाटील साहेब क्षेत्ररक्षकांमध्ये एक धाव पूर्ण होते. एक धावानी संघाची धावसंख्या होते. तुकाराम मांगेला सरजी 6. अजूनही येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 39 धावा करायच्या आहेत. बघ गौतम पाटील बॉलिंग मार्कवरती आला. अजून एक खेळाडू असा की ज्यानं भरपूर योगदान या नारंगीच्या क्रिकेटमध्ये दिले. ॲज अ यंगस्टर म्हणून आला. सुरुवातीला 2005-06 नंतर पहिल्या स्पर्धेमध्ये अगदी कामगिरी म्हणजे चंदरला ज्यावेळेला फायनल मारली होती 2006ला त्यावेळेला ॲज अ मॅन ऑफ द सिरीज म्हणून गौतम पाटीलनं घेतली होती. आज 20 वर्ष झाली त्या गोष्टीला. पण तिथून सुरू झालेला गौतम पाटीलचा प्रवास पाहिला. मग लेदर क्रिकेटमध्ये देखील ॲज अ अष्टपैलू म्हणून खेळ त्याने दाखवला आहे. हा फटका खेळला जरूर. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर लोअर फुलटॉस चेंडू त्याला हायर पाठवले. कोणीतरी एकानं अटॅक करायचा होता. 2 खेळाडूंमध्ये एकानं ज्या चर्चेवरती मी येणार होतो तुमच्या दिशेनं कारण जसा 23-19चा उल्लेख तुम्ही केला ना ज्यावेळेला 10ची सरासरी गाठायची प्रत्येक ओव्हरमध्ये मग कोणत्या तरी एका खेळाडूनं आक्रमक होणं गरजेचं आहे. कदाचित तो काम देवेंद्र करतोय. पहिला चेंडू मयूरनं जसा खेळला फॉरवर्ड डिफेंड त्यावेळेला दिसून आलं होतं याच्यातला एक तरी खेळाडू कोणतरी अँकर रोल प्ले करणार नांगर टाकून उभा राहणार आणि दुसरा एक्सिलेटरवरती पाय देणार. सही नक्कीच चांगला इरलोक केला. पुन्हा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. हो कट करायचा होता हा चेंडूला. चेंडू परफेक्ट बॅटवर येत नाही. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्रक्षण पण एक धाव पूर्ण होते आणि नक्कीच धाव निर्धाव चेंडू येतोय आणि निर्धाव चेंडूने धावसंख्या आपण पाहतोय तर 12 झाली आहे.
हरामी मित्रांमधील ग्रुप आहेत त्यांना ग्रुप आहे त्यांच्यासाठी प्रत्येक देवेंद्रसाठी एक बक्षीस आलं आहे. प्रत्येक षटक्यासाठी 500 रुपये दिले जाणार आहे. चांगली फलंदाजी आपण पाहतोय नक्कीच दोन्ही बॅटरमध्ये आणि या एक धावानी संघाची धावसंख्या होती ती 13 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होत आहे. तुकाम सरजी अजूनही सामना बॅलन्सिंग आहे आपल्याला पाहायला भेटेल. दोघांना संधी आहे. जसं आपण एक पारितोषिक आले करामती ग्रुप आहे पण त्याचं नाव हरामी ग्रुप आहे. तो भरपूर करामती करतो त्यांचा ग्रुप पण हरामी ग्रुप आणि त्यांनी देवेंद्रसाठी प्राईज लावले सिक्सरसाठी पण त्याला जरी देवेंद्रने सेक्टर मारला ना तर त्याला देणार नाही त्याच पैशाने तेच पार्टी करतील कारण नावच त्यांचा हरामी ग्रुप आहे. समोर केला डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू पंचांचा इशारा येईल. इट्स अ 6. समोर केला डान्सिंग डाऊन द विकेट. समोर फलंदाजानं डान्स केला आणि पाठीराख्यानं डान्स करण्याची संधी दिली होती. मला थोडंसं पुढे आलं पुढे सरसावला आणि फ्लॅट अँड फ्युरियस असं म्हणूया हा फटका खेळला होता. आपली अपेक्षा होती कोणतरी एक एक्सिलेटरवर पाय टाकेल पण जसा शोलेमधला डायलॉग आहे ना भाई लोहा गरम आहे मार दो हातोडा तसा आहे. थोडासा लोहा गरम आहे आणि त्याच्यामध्ये हातोडा हे या षटकाला मोठं करण्याचं काम केलं जातंय. स्कोर 19 धावा झाले. शेवटचा बॉल तमनगडेच्या साह्यानं हलकासं टर्न केलंय. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्ड केले जातील. या षटकामध्ये आल्या 15 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 20. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 25 करायचे आहेत. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. कसा गोलंदाजांचा वापर कल्पकतेनं करतील चेंजेस कसे करतील त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. अशोक माळी जर आपण असाल तर यानंतर थोडासा हलकासा रोल करा. या मॅचनंतर थोडासा लाईट रोल घ्यायचा आहे. योगेश तिथे लक्ष द्या. या मॅचनंतर हलकासा रोल करा आणि क्रीज आखून घ्या कारण लाईव्हला क्रीज देखील आपल्याला बघायची आहे. अठरा चेंडू आणि 20 धावा झाल्यात. अजूनही 25 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. एका बाजूला मयूर मांगेला एका बाजूला देवेंद्र मांगेला आपण पाहत काय फलंदाजी या दोन्ही फलंदाजांकडे. प्रणव येतोय गोलंदाजी करण्यासाठी संघासाठी तिसरं वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन हा थोडासा महागडं षटक आपण पाहिलंय. गौतम यांचा आता मयूर स्ट्राईकला आहे. 18 चेंडू 25 धावांची गरज आहे. एक चांगली आपण लढत पाहतोय आणि मित्रांनो दरवर्षीप्रमाणे देवेंद्र मांगेला यांचा खेळ आपण पाहिला. गोलंदाजी असून तो फिल्डिंग असो किंवा फलंदाजी असो काय फलंदाजी आपण पाहिली आहे. पुढचा चेंडू मयूरसाठी येतोय. लेक्स्टमच्या दिशेने चेंडू जातोय. अवंत धावांनी संघाची धावसंख्येला आखाणी धावसंख्या 21. 21 धावा झाल्यात. 18-24चा हा सामना. कोणता संघ घरात इस्फोट या संघाबरोबर खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. कोणत्या संघाची या मैदानातून पराजित सामना आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल मित्रांनो. यानंतर ऑफ स्टंप के बाहर गेंद फिर वाइट बॉल का इशारा. सुंदर अशी ही फलंदाजी सुंदर असा गोलंदाजीचा खेळ आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो. गाव कप आहे नारंगीचा प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज मयूर मांगेला. आउटसाइडला चेंडूला फेकून दिलाय. सी मारेगा पलीकडे येतोय मयूर नावाचा बँडेड षटकार. प्रणयच्या या चेंडूवरती षटकार ठोकलाय. चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूमध्ये आणि जसं थोडंसं जम बसल्यानंतर आक्रमण करायचं असतं तसं केलंय. मुंबई इंडियन्स आणि जीटीचा मॅच सुरू आहे आणि 14 ओव्हर संपल्यानंतर धावा 117 झाल्या होत्या मुंबईच्या आणि 4 विकेट गेल्यात. पंधरा ओव्हर नंतर आता 122 मुंबई इंडियन्स. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटचा फेस थोडंसं ओपन केलं. हलक्या हातानं स्टिअर जसं करावं तसं गेंद को कैसे सेलात आहे ना तसं केलं होतं. हलक्या हातानं गोंजारलं असं मराठीमध्ये त्याला म्हणतात ना बाबा हळूच गोंजारलं आणि चेंडूला पाठवलं. एक धाव. तो बात कीजिए दुकान से जी पहले ताकत दिखाई अभी नजाकत दिखाई है मयूर ने. अगली गेंद देवेंद्र के लिए आती हुई
ऑफ स्टंप पर गेंद थी, बैकफुट पर गई गेंद को खेला मिड ऑफ पर, जब तक खिलाड़ी गेंद को फील करते एक रन पूरा होता हुआ, एक रन के साथ रंग संख्या में बढ़ती, रंग संख्या जाकर पहुंचती हुई 30-30, 15 रनों की दरकार है। गेंदों की बात की जाए तो गेंदे आने बाकी है 15 चेंडू आणि 15 धावांची गरज। स्ट्राईकला येतोय मयूर मांगेला। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला खेळला होता, पॉईंटला फील्ड करतील दिलीप पाटील, तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण। जोडी जमलेली आणि जोडी थोडीशी जर पाहिलं तर टीमसाठी अडचणीचा विषय ठरते, फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी। तर या जोडीचा प्रवास जो राहिलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती येण्याचा प्रयत्न करतोय, पण हर्षल कॅचसाठी का आला नाही ते कळलं नाही बघा। म्हणजे फक्त हर्षलला याच या मैदानावरती खेळण्याचा तुमच्याकडे अनुभव आहे। चेंडू ज्यावेळेला वरून खाली पडतो ना, खाली, त्यावेळेला तो ट्रॅव्हल नाही होणार पुढे। ट्रॅव्हल कधी होणार? ज्यावेळेला तो समोरनं येत असतो। या गोष्टी लक्षात घ्या। इथे तुम्ही कॅच नाही घेतला, झेल नाही घेतला तरी चेंडू तो पुढे नाही जाणार। या गोष्टी फिल्डिंग करताना लक्षात घ्या। भले कॅच नाही झाला तरी 2 झाल्या, कॅचचा प्रयत्न नाही केला तरी 2 झाल्या। धावा झाल्या धापलकावरती 33-34, 12 चेंडूचा खेळ आहे आणि 11 धावा करायचे आहेत। झहीरभाई आमच्या जोडीने आहेत। जो 45 धावांचा पाठलाग करायचा होता त्यावेळेला मी म्हटलं होतं झहीरभाई पहिल्या 2 षटकं जातील ना त्यावेळेला समजेल हा मॅच 60-40 होईल का 50-50। 2 ओव्हर नंतर तो 50-50च्या आसपास गेला होता, पण 3 षटकं जशी झालेत तसं तो 60-40 किंवा 65-35 अशा थोडासा कलंडलाय। कारण धावा 34 आहेत, पण जवळपास आता 35-65चं समीकरणात आले। नक्कीच 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे। गोलंदाजीवर आपण नक्कीच पाहतो तर रितेश येतोय। 12-11 का मामला है। हा नारंगी प्रीमियर लीग का थरार आपण पाहतोय मित्रांनो, आणि नक्कीच गाव कप आपण पाहतोय। क्षेत्रक्षमध्ये बदल होतोय। गौतम पाटील आपण पाहतोय मैदानात विकेट किपर भूमिकामध्ये आपण पाहतोय, आणि नक्कीच येणाऱ्या 12 चेंडू 11 धावा देवेंद्र मांगेलासाठी पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज। स्ट्रेट बॅट खेळला, चेंडू येतो व्ही मध्ये, लॉंग ऑन रिझनमध्ये, क्षेत्रक्षयीपद 1 धाव पूर्ण केली गेली। एका धावानी संघाती धावसंख्येला अकानी, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा झाल्यात। येणाऱ्या 11 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। घरस्फोट टीम के कप्तान अब तैयारी में रहे, पूरी टीम आपल्याला विनंती करतोय आपण तयार जा। पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय मयूर मांगेला। स्विच हिट केला, चांगला फटका, चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, सी मारेगा पलीकडे, चौकार। या 4 धावांनी संघाची धावसंख्या 39 धावा होतात आहे। 6 धावांची गरज आहे। येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ बाकी आहे। नारंगी प्रीमियर लीग का थरार आपण पाहतोय, गाव कप आपण पाहतोय, आणि नक्कीच एक मित्रांनो 6वं वर्ष आपल्याला पाहायला भेटतोय, आणि हा 6वं वर्ष आपले डीजी ऑपरेटर आलेले आहेत, राज यांचं आगमन झालंय, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। नक्कीच एक चांगली थोडीशी बिजी होते मित्रांनो, तो बांधण्यासाठी डीजे ऑपरेटर आमचे गेले होते। म्हणजे त्यांचं नाव आहे डीजे राज आणि उशिरा आल्यात आज। क्या बात है दोस्तों, ये हमारे दुकान सर जी कह सकते हैं और कोई नहीं कह सकता है। अगली गेंद आउट साइड खेलने गए थे, मिस हमें होती हुई गेंद, गेंद शरीर को लगकर थर्डमैन पर जाती हुई डॉट बॉल। निर्धाव चेंडू येतो, आणि नक्कीच आमचे सुंदर असे डीजे राज आहेत। दुकान सर जी बहुत दूर का सफर तय कर हमारे राज डीजे पहुंचे हैं, पप्पी राज, उनका हम शुक्रिया अदा करते हैं। मगर अगली गेंद खेले तैयार है, बांद्रा बीकेसी में जाकर आए हैं, बेहतरीन ग्राउंड पर उन्होंने डीजे ऑपरेटर किया है, बेहतरीन थ्रो आया, वहाँ पर रनआउट की कोशिश की गई थी मगर कोई नाकाम ही नहीं, क्योंकि दोस्तों अब एक एक रन आपके लिए कीमती है। इसको जाकर पोता 40-40 येणाऱ्या अजूनही 8 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 5। देवेंद्र स्ट्राईकला आपण पाहतोय, राईटमवर मारा होतोय, आउट साइडला चेंडूला खेळ आहे, चेंडू हवामध्ये संधी आहे, चेंडू 1 बाउंस, सी मारेगा पलीकडे, चौकार। हा फटका जसा खेळला ना, तर डाव्या बाजूला जो स्टेज आहे बघा, त्याच्यावरती हरामी ग्रुपचे काही मेंबर होते। पहिला षटकारला त्याला 500 लावले होते, पण आता विचार असा करता की मॅच जवळ आहे, 8 बॉलमध्ये 5 करायच्या होत्या। आता देवेंद्रला चौकार मारायचाच होता, पण तो हरेशच्याच बॉलिंगवरती मारायचा होता का, अशी चर्चा चालू आहे।
क्या बात है मित्रांनो. और सर जी अगली गेंद फुल टॉस है, गेंद को खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन, विनिंग चौका, सामना संभला है. तो कामरान सर, ये देवेंद्र हर गांव कप में सभी टीम के लिए घातक बल्लेबाज और गेंदबाज. तुकाराम सर जी, वाकई में देवेंद्र हर टीम के लिए घातक बने हैं. क्यों क्या ये साझेदारी देखेंगे दोनों बल्लेबाजों ने कितने रन बनाए अपनी टीम के लिए. लाजवाब बल्लेबाजी का जलवा बिगड़ा है. सुंदर अशी फलंदाजी आपण पाहिली आहे. 45 धावांचा आव्हान होता नितीन योद्धा या संघासमोर आणि तो चांगली फलंदाजाने चली आई है. 2 जण आहेत मॅन ऑफ द मॅचच्या लिस्टमध्ये. एक मयूर मांगेला आहेत आणि देवेंद्र मांगेला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दोघांची आपण खेळी पाहिली तर उपयुक्त ठरलेली आहेत. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कोण आहे? देवेंद्र मांगेला सर है. मगर तुकाराम सर जी, एक बात हो जाए, क्योंकि पूरे साल भर